मेघराज द सेरेंडिपिटी. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 1. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. नदीचा काठ, पाण्याचा खळखळाट, हवेतला गारवा, दवबिंदूंचा ओलावा, डोंगरा आडून डोकावणारा सूर्य, सोनेरी किरणांची ऊब अनुभवत बसलेली ती त्याच पारावर. हलकीशी वाऱ्याची झुळूक. शहारून डोळे मिटत खांद्यावरून पदर लपेटून घेतला, पण त्याच्या आठवणींचं गोड हसू खुदकन बाहेर पडलं. राजीव, तुम्ही इथे असतात तर काय म्हणाला असतात? जान, अरे हमारी बाहें है ना, असं म्हणत मला घट्ट मिठीत जकडून ठेवलं असतं आणि मीही तशीच बसून राहिले असते, शांत, तुमच्या मिठीची ऊब अनुभवत, डोळे मिटून तुमच्या हृदयाशी कान. आवडतं मला ऐकायला. हरेक ठोका म्हणतो जान जान जान. या पारावर आपण एकमेकांच्या मिठीत तासन तास गप्पा केल्या आहेत. आपली खास जागा, जिथे ना तुम्ही सुप्रीम ग्रुप CFO आणि ना मी चेअरवुमन ऑफ सुप्रीम फाउंडेशन. तुम्ही असता बदमाश बाहुबली आणि मी तुमची शर्मिली तिथली. हो, पण या क्षणी तरी तुम्ही CEOच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहात, 7 समुद्रापार, आणि मी चेअरवुमनची कर्तव्य पार पाडण्यास आपल्या सोनगावात. नदी पलीकडील वळणावर उभ्या टुमदार कौलारू घराकडे नजर गेली. आपलं पिटुकलं घरटं बांधलंय तुम्ही आपल्या जानसाठी. ही एवढी सुंदर भेट फक्त माझा चिडका कांदाच देऊ शकतो, ज्याची कंजूस मिरची सतत म्हणत असते, अहो हा खर्च का केलात? तर तुम्ही म्हणतात, मेरी जान के सपनों की कोई किंमत नाही. हे स्वप्नही इथेच बसून तुम्हाला सहज सांगितलं होतं, नदीकाठीही एक घर असावं. आणि माझ्या अति उत्साही राजीवनी वर्षभरात साकार केलंही. पण राजीव, आज मी नाहीच केले तिथे. तुमच्या विना जाऊन काय करू? अन तेवढ्यात मोबाईलची रिंग. तेच नाव, हृदयावर कोरलेलं, मनात साठवलेलं, देत होतं साद. राजीव. नाम लिया शैतान हाजिर. पण हा प्यारा शैतान खूप जास्त प्रिय आहे. अच्छा, व्हिडिओ कॉल करायचा का? गेले कित्येक दिवस हे असेच स्क्रीनमध्ये पाहूनच समाधान मानलंय. पदर नीट घेत केसांवरून हात फिरवतच व्हिडिओ सुरू केला. राजीव, क्षणभर हसरी नजर अजूनही अडकते तुमच्या गूढ नजरेत. काल रात्रीच तर पाहिलं, तरीही समाधान नाहीच होत. खूप दूर आहात राजीव, या ना हो लवकर. अजून किती वाट पाहायची मी? मेघा, हाय, ये आंखों की बातें एक अजीब सी कशिश है, गहराई है, और हम खींचे चले जा रहे हैं, बस डूब रहे हैं. असं काय पाहताय? हसू उमटलंच गाली. ये कहाँ है आप? उंचावलेल्या भुवया अन तेच ओठाचा कोपरा दुमडलेलं मिश्किल हसू. नजर पाठच्या झाडाच्या बुंध्यावर आहे हे समजलं तिला. जणू काही या बुंध्यावर कोरलं असेल हृदयाच्या आकारात मेघराज. सगळं माहीत आहे, तरीही मुद्दाम विचारा. तिनेही गोड हसत नाक मुरडलं. अरे, मुझे कैसे पता चलेगा? मैं तो लंदन में हूं. मी किती भोळा असा आव चेहऱ्यावर. हो का? विचारू गीताला? माझं दिवसभराचं शेड्यूल माझ्या आधी तुम्हाला माहीत असतं. मेघाजी, गीता आपकी असिस्टंट है. तिच्या मान डोलावण्यावर त्याचंही मोठ्याने हसू. हो, आणि तुमची खबरी. मेघा मॅमने लंच केलं नाही, मेडिसिन घेतलं नाही, हे पण तुम्हाला सांगते मेसेज करून. माहितीये मला. ब्रेकफास्ट केला ना? सुबह मेडिसिन लिया ना? बुवया आकसतच त्याची शंका. हो राजीव, किती काळजी करता. राणू पण तशीच. माझ्या थायरॉइडच्या गोळ्यांचे रिमाइंडर्स आहेत, सकाळी 6चे, आणि 6:15ला पुन्हा व्हॉट्सॲप मेसेजही येतो, मम्मा गुड मॉर्निंग, मेडिसिन घेतलं का? आणि तुम्ही
ऑफिसमध्ये गीताकडून माझी माहिती गोळा करता, हो ना? हलकसं नाक मुरडलं. हो, रियली? सुधीर से मेरे ब्रेकफास्ट, लंच, डिनर एंड बीपी मेडिसिन की अपडेट कौन लेता है? वो मोहतरमा कौन है जो बार बार हमें व्हाट्सएप मैसेज करती है और मैंने रिप्लाई नहीं किया तो तुरंत सुधीर को कॉल. कपाळावर नाखुशीच्या आठ्यांचं जाळं वाढत होतं. मग काय करू? तुम्ही तर उत्तर देत नाही, तर तुमच्या पीएलाच कॉल करणार ना? गुणी मुलगा आहे, दरवेळी कॉल रिसीव्ह करतो. अरे उसकी क्या जुर्रत जो मेहरा मैडम का कॉल ना अटेंड करे और मेरा ध्यान भी अच्छे से रखता है. त्याला तशा स्पेशल इन्स्ट्रक्शन्स दिल्या आहेत मी. आता तुम्ही स्वतःच सतत चिडचिड करून स्ट्रेस वाढवून बीपीला आमंत्रण दिलं आहे. 50 आली तरी काहीही फरक नाही. आपको तो गिनती ठीक से आती नहीं या आप जानबूझ के हमें परेशान करती है? आवाजात प्रचंड त्रागा. हमेशा मुझे बूढ़ा प्रूफ करना चाहती है. ओहो, 50 म्हणाले म्हणून राग आला का मिस्टर 48? मान डोलवत नजरेचे इशारे. तुम्ही चिरतरुण आहात हो. अगर आप ऐसे चिढ़ाएंगे तो मैं आपको पनिशमेंट मिल सकती है. हो का? ती काय? रात को बताता हूं. रुमानी अंदाज कणभरही कमी नाही. इश, गप्प बसा. खूप झाला वाह्यातपणा. एअरपोर्ट लाऊंजमध्ये आहात, ऐकेल ना कोणी. डोळे मोठे करत दटावलं. सब बिजी है, कोई भी मेरी हिंदी बातें नहीं समझने वाला. अजून 2 तासांनी फ्लाइट ना? हाँ, एंड फाइनली 10 दिन की जुदाई खत्म हुई. हम अपनी जान से मिलेंगे. त्याच्या ओठी जान ऐकण्यास तर मन आतुर होते आणि ऐकता क्षणी हृदयाचे ठोकेही चुकणार होते. अहो राजीव, मला उद्याच्या दिवसाचं टेन्शन आलं आहे. होईल ना सगळं ठीक? खरं तर हा प्रश्न गेले 10 दिवस रोज विचारला जात होता. त्याने शांत आवाजात आश्वस्त केलं. डोंट वरी म्हटलं की तिला समाधान तेवढंच. अब आपका आइडिया और एग्जीक्यूशन है, बट पूजा एंड ऑल वो भी सारे ऑफिसेस और फैक्ट्रीज में. सगळंच उद्यावर आलं आणि आता त्याची बारीकशी शंका. तुमचं नेहमीच आहे. पूजा म्हटली की कपाळाला आठ्या. 10 वर्षात जराही बदल नाही. थोडीशी चिडचिड तिचीही. सगळं प्लॅन झाल्यावर कोण शंका काढतं? अरे मैं ऐसे कैसे बदलूंगा? और आप है ना मेरे हिस्से की पूजा करने के लिए. कल भी आप ही कर लीजिए. त्याचीही टाळाटाळ नेहमीचीच. नाही हा, उद्या सुप्रीम हाऊसमध्ये आपल्या दोघांना पूजेला बसायचं आहे. मी सर्व बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना पर्सनली विचारलेलं. पप्पाजी तर खाली बसू शकत नाहीत, पण प्रकाश सर आणि निशा मॅमनी पण नाही सांगितलं. आपण दोघेच बसायचे हे त्यांनी ठरवले आहे. मग मी काय करू? तिचं अजिजीने समजावणं. कुछ किसी ने इंसिस्ट नहीं किया है. आपको ही मुझे परेशान करना पसंद है. 2 घंटे पूजा में. नाराजीतच खांदे उडवले. असू दे ना प्लीज, फक्त उद्या बस. पुन्हा नाही सांगणार. किती महत्वाचा दिवस आहे उद्या. आता अहोंना मनवणे जरुरी. हाँ, ये प्लीज प्लीज बोल के लास्ट 10 साल से मला एव्हरी पूजामध्ये बसवता. उद्या पण करूया पूजा. आपकी इच्छा. उसासा टाकतच तिचं म्हणणं मान्य केलं. थँक्यू मेहराजी. बदमाश तितली हैं आप. आणि तुम्ही गोड गोड बाहुबली. हसऱ्या नादात सहजच विशेषणांची अदलाबदल. राजीव, आज 7 वाजता राष्ट्रपती संदेश असणार ना? त्यानंतर पद्म पुरस्कार घोषित होतील ना? मनातली उत्सुकता आणि इवलीशी भीती लपवता येत नव्हती. ओहो मेघा, आप भी क्यों इतना सोच रही है? तो बेफिकीर, नेहमी सारखा. असे कसे हो तुम्ही? खूप मोठा पुरस्कार आहे. जब अनाउंस होगा तब देखेंगे. डोंट थिंक मच. सुप्रीम ग्रुप को अच्छा काम करना था, हमने किया. अब रिकॉग्नाइजेशन मिले ना मिले कोई फर्क नहीं. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. असंच का? एक्झॅक्टली मेघा. ती फक्त डोळ्यात साठवत होती त्याचं ते शांत समाधानी रूप. बोलता बोलता हलकेच डोळे मिटले तिने. जणू झोप झाली नसावी असे.
क्या ज़रूरत थी इतनी सुबह वहाँ तक जाने की? थक गए हो आप? त्याचा त्रागा तिच्या काळजीपोटी. असे कसे? शालिनीताईंच्या नातीचे बारसे आहे. ग्रामजीवन म्युझियमच्या मॅनेजर आहेत. सुप्रीम फाउंडेशन सोबत गेले 10 वर्ष काम करत आहेत. मी काय कारमध्ये बसून आले आरामात. बस आता बारसे झाले की सुप्रीम हाऊस. मेघा, यू गो होम, रेस्ट कीजिए. देयर इज सेपरेट टीम टू मॅनेज इव्हेंट. अहो असे कसे? आपल्या सुप्रीमचा इव्हेंट आहे. बस 1-2 अपडेट मीटिंग्स, दुसरं काही नाही. त्याने कितीही सांगितलं तरी ती ऐकणार नव्हतीच. आज बारसे, देन गजरा नाही? सहजच मान फिरवून पाठी पाहणाऱ्या तिच्या अंबाड्याकडे नजर गेली. गजरा लावून देणारं कोणीच नाही ना. ओ, कल हम रहेंगे वहाँ. मग उद्या घेणारच आहे हट्टाने लावून. माझे असे खूप शनिवार रविवार वाया गेले आहेत तुमच्या ट्रॅव्हलिंगमुळे. नाक मुरडून झालं. सैटरडे संडे वाया गेले मतलब? क्या क्या करना था हमें? त्याचा खोडकरपणा. गप्प बसा हो. कधीही काहीही विचार. मी गजरा लावून देण्याबद्दल बोलत आहे. ओ, मैं जूड़े से उतारने के बारे में सोच रहा था. तिने कितीही सरळपणे सांगितलं तरी त्याला रुमानी टच देण्यास राजीव साहेब सज्ज होते. राजीव, नुसते शब्दांचे खेळ करत राहा. इवल्याशा हाताआड चेहरा लपवला गेला आणि तो तिकडे खदखदून हसला. अभी भी शर्माना है हमसे जान? बस ना, का छळताय? एकतर ऊट सूट सारख्या टूर्स प्लान करत असता. हाँ हाँ, मुझे ही घूमने का शौक है. मैडम तो सुप्रीम फाउंडेशन यहाँ से ही मैनेज करती है और ग्लोबल हेड फाइनेंस का काम भी बिना फॉरेन ट्रैवल के ही हो जाता है. काय करायचं? आहेत आता जबाबदाऱ्या. माझ्यापेक्षा जास्त तर तुमची दगदग आहे. सुप्रीम के लिए कुछ भी. खरं आहे, सर्व काही सुप्रीमसाठीच. एकच स्वप्न, एकच ध्येय, दोघांचंही सुप्रीम. वो आश्रम के लैंड का अप्रूवल आ गया? नाही ना. नेक्स्ट वीक मंत्रालयात मीटिंग आहे. मी आणि सारंग जाणार आहोत. बघूया, मिळायला हवे अप्रूवल. डू यू नीड माय हेल्प? डोळे बारीक करतच विचारलं. त्याच्या एका कॉलवर सहजच शक्य. अजिबात नको. CEO जी, आम्ही करू. टेचात सांगितलं. देखा देखा, आप भी नहीं बदली. आज भी सेम एटीट्यूड. आय विल मॅनेज एव्हरीथिंग. अरे पण मी पण कशी कशी बदलणार? आणि याच ॲटिट्यूडच्या कुणीतरी प्रेमात होतं हे माहितीये ना मला. हो, कौन था वो पागल? आहे एक पागल पंजाबी. खळखळून हसत होती. 10 वर्षांपूर्वीचे दिवस आठवत. हाँ, मेरी मराठी मिरची. इश, काहीही बोलता तुम्ही. पाठून स्त्री वर्गाची कुजबूज ऐकू आली. हलकेसे वळत ती हसली. नजरेनेच येते असं सुचवलं. अहो, ठेवते आता. कार्यक्रमाला उशीर होईल. नजरेनेच विनवणी. मिलते हैं रात को. हळूच डोळे त्यानेही मिचकावले. कॉल संपला आणि ती उठली. शालिनीताईंसोबत ग्रामजीवन म्युझियममध्ये काम करणाऱ्या मालती, कावेरी आणि सुनीता तिला बोलावण्यास आल्या होत्या. पण तिचं आणि राजीवचं फोनवरचं गोड बोलणं ऐकून वाटेतच थांबलेल्या. असं पुढे जाऊन दोघांच्या प्रेमळ बोलण्यात अडथळा नको. मॅडम, तुमचा कॉल होऊ दे. ते आम्ही असंच मध्ये आलो. आम्ही थांबतो ना. मालतीने कसनुसं हसतच दिलगिरी व्यक्त केली. अगं झालं बोलून. आमचे साहेब बाहेरगावी आहेत ना. बस फ्लाईट कधी आहे काय हेच बोलणं होतं. हलकसं हसत मेघाचं सांगणं. म्हणत तिघींच्याही माना डोलल्या. ओठांना पदर ठेवून खुसखुस बोलणं तिलाही जाणवलं. या तिघी विचार करत असतील, या वयातही आम्ही असे प्रेमाने व्हिडिओ कॉलवर बोलत आहोत. हो बाई, आहेच थोडंसं जास्तीचं प्रेम. आमच्या अहोंचा चेहरा पाहिल्याशिवाय चैन पडत नाही. पहाटे 5ला मेहराविलातून निघालेली. सारंगला कळवले होते 7 पर्यंत पोहोचेन. सोनगावात होऊ घातलेल्या सुप्रीम फाउंडेशनच्या आश्रमाच्या उभारणीबाबत थोडीशी चर्चा, सोबत आंबोळीचा नाश्ता
आणि थोडा वेळ नदीजवळ जाऊन त्या पारावर बसणं. मॅडम, तुम्ही गाडीने या, आम्ही पुढे होतो. धीरजभाई कारजवळ उभे पाहून कावेरीने हळूच सांगितलं. पुष्कळ जागा आहे कारमध्ये, बसा तिघी. दार उघडून लॅपटॉप बॅग धीरजभाईंकडे सोपवली. तात्पुरती मागे डिक्कीत ठेवा, नजरेनेच सांगितलं. मॅडम, नको नको, आम्ही जाऊ चालत. त्या भव्य मर्सिडीजकडे बघूनच तिघींना दडपण. ठीक आहे, चला आपण सगळेच चालत जाऊया. मला सोनगाव काही नवीन नाही, कोपरा न कोपरा परिचयाचा आहे. दार लावतच मेघाचे मंद हसणे आणि त्या तिघींच्या एकमेकींकडे पाहून खाणाखुणा. मॅडमना असं कसं एवढं दूर चालवत न्यायचं? बसूया आपणच, हे नजरेनेच ठरवलं गेलं. कसे बसे अंग चोरूनच तिघी मागे बसल्या आणि मेघा धीरजभाईंसोबत पुढे. आपल्या मेघा मॅडमना पूर्ण ओळखणारे धीरजभाई, त्यांच्या चेहऱ्यावरही हलकासा अभिमान मेघा मॅडमसाठी. आणि हे मॅडम काय ग, सगळे मेघाताई म्हणतात ना मला? हो हो, मेघाताई म्हणू, गांगरूनच उत्तर त्या आलिशान गाडीचं निरीक्षण करणाऱ्या तिघी. शालिनी ताईंच्या वाड्यासमोर गाडी थांबली आणि मेघासोबत उतरणाऱ्या मालती, कावेरी नि सुनीताला पाहून सर्वांचेच डोळे हलकेसे विस्फारले. बारशाच्या समारंभासाठी गावातील सर्वच बायका जमलेल्या, अनेक जणी मेघाच्या ओळखीच्या, निसर्ग ॲग्रो रिसॉर्ट म्युझियमच्या कामांमध्ये मदत करणाऱ्या. या मेघाताई. शालिनी ताई नातीला हातात घेऊनच समोर आल्या आणि ते गोंडस गाठोडं मेघाच्या हातात सोपवलं. ए शोना, ओळखलं का पिल्लू मला तू? आपण भेटलेलो महिन्याभरापूर्वी. मेघाच्या गप्पा बाळाशी, 3 महिन्यांची चिमुकली लुकलुक डोळ्यांनी हळूच हसणारी. ताई, तुम्हीच नाव सुचवा. शालिनी ताईंचा आग्रह. नाही नाही, राधानी संकेतने ठरवले आहे. काय ग, हो ना? जवळच उभ्या त्या दोघांना उद्देशून मेघाचं बोलणं. मेघाताईंना महिन्याभरापूर्वी सहज सांगितलेली गोष्ट अजूनही लक्षात ठेवली आहे, याचे कौतुक राधाच्या डोळ्यात. गोविंद घ्या, गोपाळ घ्या असं करत बाळाच्या कानात कुर्र करत मेघाने गोड बालीचे नाव ठेवले. संकेत आणि राधाची स्वरा. बारशानंतरच्या नाश्त्याचा आस्वाद घेत तीही सर्वांसोबत गप्पा करत बसलेली. मोबाईल खणखणला. गीताचा कॉल. दुपारी 12च्या मीटिंगची आठवण. सर्वांचा निरोप घेऊन गाडीजवळ आलेल्या सारंगला पुढच्या आठवड्यात सुप्रीम हाऊसला येण्याची आठवण करून देत गाडीत बसली. गाडी मुंबईच्या दिशेने धावू लागली. सोनगावात या छोट्याशा कार्यक्रमात भाग घेतल्याचे मोठे समाधान